कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत तेही एकदम फ्री। काहीच कळत नाहीये काय करावं, पण तुला आठवतं गुरुजींनी काय सांगितलं होतं? या 2 महिन्यात आपल्या आशूचं लग्न झालं नाही तर ते कधीच होणार नाही। या शुभकार्यास फार उशीर करून चालणार नाही। हे लग्न जर करायचं असेल तर पुढच्या 2 महिन्यात करावं लागेल। कोणाची दृष्टी लागली होत आपल्या आशूला? हे काय होतंय सगळं? आजच का घडतंय? मला काही कळत नाही। सीता, फार त्रास करून घेऊ नकोस। तू आशूला सांभाळ, इकडे सांभाळ। आई आई थांब, मला बोलायचं तुझ्याशी महत्वाचं। आत्ता माझ्यासाठी आशू शिवाय दुसरं काहीही महत्वाचं नाहीये। मी आधी त्याच्याशी बोलते मग। आशू मला सुद्धा महत्वाचं आहे आई, मलाही खूप काळजी आहे त्याची आणि म्हणूनच मी त्या दिव्याला नकार देत होते ना, पण तुम्ही माझं ऐकून घेतलं नाही, स्वतःचं खरं केलं। आत्ता हा विषय गरजेचा आहे का? कशी गरज नाहीये? आणि आता का तुला काहीच बोलायचं नाहीये? कारण जे काही झालंय ना ते नीट लक्षात सुद्धा आलं नाहीये अजून। दिव्या पळून गेली आहे आई, मी सांगते ना तुला। खूप कौतुक करत होतीस ना तिचं, माझी सून अशी माझी सून तशी। काय केलं तिने? गेली ना शेवटी। बस पोरीनं जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं नाही माझी मिळवून। एवढं चांगलं घर, एवढी चांगली माणसं, हे सगळं कसं झालं कळत नाही। देवा तुझ्या मनात तरी नक्की काय आहे रे? तुम्ही शांत व्हा जरा। हे बघा, नका एवढा विचार करू, मला नक्कीच काहीतरी गडबड वाटते यात। मी एक फोन करून येते, जरा थांबा थांबा। हॅलो कांता शेठ, ऐका ना, दिव्या लग्नात पळून गेलीये। नाही मला आता तुम्हाला सगळी स्टोरी सांगण्यात काही मला नाही आता सांगता येणार। तुम्ही माझं एवढं फक्त ऐकून घ्या की तुमची माणसं लावा ना मागे। अहो दिव्या कुठूनही शोधून आणा, मला नाही माहिती, मला हवी आहे दिव्या। हा तुम्ही बघा, मला कळवा काय ते। काय दुर्बुद्धी सुचली काय माहिती, काय वाईट करून देत होतो का ग आपण तिचं? इतकी चांगली माणसं, इतकं चांगलं असतं, तिच्या मनासारखं लगीन करून देत होतो, तिनंच पसंत केलं ना ग पोरगा। आपण काही जबरदस्ती केली होती का ग तिच्यावर? नव्हतं लगीन करायचं ना, नाही म्हणून सांगायचं, नसतं दिलं असतं आपण करून लगीन तिचं। C5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।